नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी MCR किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स करण्यासाठी जे विद्यार्थी इच्छुक आहेत, परंतु या वर्षाच्या MCR CET मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा निकाल आलेला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी एक खास गोष्ट आपण घेऊन आलो आहोत. ज्या विद्यार्थ्यांना MSc ॲग्रिकल्चर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आणि एक अत्यंत महत्त्वपूर्ण विद्यापीठाची माहिती आपण आज या ठिकाणी घेऊन आलो आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी पालकांचं सुद्धा स्वागत करतो. मित्र, ज्या पद्धतीनं तुम्हाला आम्हाला माहिती आहे की आपण महाराष्ट्रभरामध्ये ज्यावेळेला BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर सर्वच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की आपण पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पाहिजे, म्हणजे आपण MSc केलं पाहिजे ॲग्रिकल्चर मधून. परंतु बऱ्याच अंशी काय होतं की विद्यार्थ्यांना डिग्रीच्या शेवटच्या वर्षापर्यंत हे कळत नाही की आपण कुठल्या डिपार्टमेंट मधून MSc केलं पाहिजे किंवा आपण प्रिपरेशन करताना कुठेतरी कमी पडतो आणि यथावकाश काय होतं तर आपल्याला त्यामध्ये यश मिळत नाही आणि आपल्याला ऍडमिशन मिळत नाही. मग अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी, आपण गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणूयात त्याला, आपण घेऊन आलेलो आहोत आपल्या विद्यार्थ्यांसाठी. त्या सुवर्ण संधीचं नाव आहे ITM युनिव्हर्सिटी ग्वालियर MP. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत ITM युनिव्हर्सिटी ग्वालियर MP या विद्यापीठाविषयी. ज्या विद्यार्थ्यांनी MCR दिलं, MSc CET मार्फत ज्या विद्यार्थ्यांचे निकाल आले नाहीत आणि ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी MSc साठी ऍडमिशन साठी मुकावं लागणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं दार खुलं होतंय, ते म्हणजेच ITM युनिव्हर्सिटी ग्वालियर MP. तर या विद्यापीठाची वैशिष्ट्य काय काय असेल, यामध्ये फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे, विद्यापीठामध्ये कोणकोणते फॅसिलिटी अवेलेबल आहेत, प्लेसमेंट कशा पद्धतीने होतात, कोणकोणत्या विभागामध्ये आपल्याला MSc किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करता येईल, त्यानंतर विद्यापीठामार्फत वेगवेगळे को करिक्युलम प्रोग्राम कोणकोणते राबवले जातात याविषयी आपण माहिती घेऊयात. चला तर विद्यार्थ्यांना आपण जाणून घेऊयात ITM युनिव्हर्सिटी ग्वालियर MP विषयी. तर सर्वप्रथम या विद्यापीठाविषयी माहिती सांगायचं झालं तर सन 2013 मध्ये ITM ही सेपरेट सेल्फ फिनान्स युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ग्वालियरमध्ये सुरू करण्यात आलं, ज्याचा एकंदरीत उद्देश स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेस हे सुरू करण्यात आलं. आणि महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या बऱ्याच अंशी विद्यापीठ किंवा कृषी महाविद्यालय आपल्याला माहित असेल की त्यांना ICARचं ॲक्रेडिटेशन आहे, परंतु ITM या युनिव्हर्सिटीसाठी ICARनं स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेसला ICARचं ॲक्रेडिटेशन दिलेलं आहे. म्हणून ज्या पाल्यांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना अगदी BSc ॲग्रिकल्चर साठी किंवा MSc ॲग्रिकल्चर मध्ये हॉर्टिकल्चर, प्लांट ब्रीडिंग, प्लांट पॅथॉलॉजी, एंटॉमॉलॉजी, सॉइल सायन्स अशा वेगवेगळ्या विषयांसाठी जर प्रवेश घ्यायचा असेल तर ITM युनिव्हर्सिटी ही ICAR ॲक्रेडिटेड युनिव्हर्सिटी म्हणून ग्वालियर MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी स्थित आहे. त्या ठिकाणी आपण प्रवेश घेऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या युनिव्हर्सिटीची महत्वाची फीचर्स किंवा या ठिकाणी कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत तर त्याविषयी सांगायचं झालं तर जसं आपण बघतो की ॲग्रिकल्चर मध्ये BSc ॲग्रिकल्चरचा 4 वर्षाचा कोर्स अवेलेबल आहे. त्याबरोबरीनं BSc हॉर्टिकल्चरची डिग्री सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला शिकण्यासाठी अवेलेबल आहे. त्यासाठी सेम महाराष्ट्रामध्ये जी कंडिशन आहे, महाराष्ट्रामध्ये जी एलिजिबिलिटी आपल्याला लागते की 12वी सायन्स पास झालेलं पाहिजे, ज्यामध्ये PCM, PCB किंवा PCMB या तिन्ही ग्रुपमधून 12वी सायन्स पास झाला असेल तर तुम्हाला BSc ॲग्री आणि BSc हॉर्टिकल्चर सुद्धा या युनिव्हर्सिटीमधून करता येईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना या आता येणाऱ्या काळामध्ये जर BSc ॲग्रिकल्चर साठी जरी नंबर लागला नाही तरी त्यांनी सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही. ITM युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही BSc ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चर साठी प्रवेश घेऊन आपला भविष्य उज्ज्वल करू शकतात. त्याबरोबरीनं PG साठीचे कोर्स आहेत आपल्या या ठिकाणी की MSc ॲग्रोनॉमी 2 वर्षाचा कोर्स. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या विद्यार्थ्यांचं BSc ॲग्रिकल्चर झालेले आहे आणि त्यांना PG करायचंय परंतु MCRच्या CET मध्ये स्कोर आला नाही, मग सर आता काय करायचंय, आम्हाला ऍडमिशन मिळालं नाही, आम्हाला ऍडमिशन मिळालं पाहिजे कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये तर त्या ICAR ॲक्रेडिटेड युनिव्हर्सिटी असली पाहिजे. तर स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स मध्ये तुम्हाला ॲग्रोनॉमी या मेजर कोर्समध्ये 2 वर्षामध्ये MSc करता येईल. त्यानंतर हॉर्टिकल्चर आहे, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग आहे, प्लांट पॅथॉलॉजी डिपार्टमेंट आहे, सॉइल सायन्स आहे आणि एंटॉमॉलॉजी अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये आपल्याला MSc सुद्धा त्या ठिकाणी करता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस या ITM युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. आणि त्याची इलिजिबिलिटी जे आपण म्हणतो की त्याला काय पात्रता असावी तर BSc ॲग्रिकल्चर किंवा BSc ऑनर्स हॉर्टिकल्चर तुमचं कमीत कमी 5.5 म्हणजे आपल्याला सगळ्यांना तो ग्रेड मिळतोच, या CGPA आपण पास झालेलं पाहिजेत, बाकी दुसरी आठ कुठली नाहीये. ठीक आहे. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॅसिलिटीज कोणकोणत्या आहेत तर स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लायब्ररी आणि वेगवेगळ्या पुस्तकांचा संग्रह असलेली अतिभव्य लायब्ररी त्या ठिकाणी आहे. 130 एकरचा पूर्ण डिजिटल कॅम्पस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याबरोबरीनं हॉर्टिकल्चर, एंटॉमॉलॉजी, प्लांट पॅथॉलॉजी आणि सॉइल सायन्स या विषयाचे अगदी प्रॅक्टिकल करण्यासाठी वेगवेगळ्या सुसज्ज अशा लॅब या युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहेत. याबरोबरीनं फूड प्रोसेसिंग प्लांट, त्यानंतर हायड्रोपोनिक्स युनिट, पॉली हाऊस युनिट, देन वर्मी कंपोस्ट युनिट, ॲग्रोमेट्रोलॉजिकल युनिट अँड फॅन पॅड प्रोटेक्टेड कल्टिवेशन युनिट म्हणजे ॲग्रिकल्चर साठी लागणारं सगळं प्रॅक्टिकल बेसिस आणि प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन
सगळं त्या ठिकाणी वन रूप ऑल सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो ते ITM युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याबरोबरीनं जर आपण या ठिकाणी बघितलं की आपल्याला करिअर ऑपॉर्च्युनिटीज ज्या आपण म्हणतो की यानंतर आपल्याला करिअर ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या असतील, तर ज्या ठिकाणी आपण पाहतो की MSc केल्यानंतर आपल्याला MSc ऍग्रिकल्चर केल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा आपल्याला जॉब मिळतो. त्यानंतर टीचिंग प्रोफेसर म्हणून आपण काम करू शकता, ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, कृषी महाविद्यालयामध्ये तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करण्याची संधी असते. याबरोबरीनं जसं आपण पाहतो की ऍग्रिकल्चर MPSC मधून तुम्ही परीक्षा देऊन कृषी अधिकारी होऊ शकतात. वेगवेगळ्या बियाणाच्या खताच्या कंपन्यांमध्ये खूप मोठ्या मोठ्या पोस्टवरती आपण त्या ठिकाणी विराजमान होऊ शकतात. त्याबरोबरीनं जे काही MPSC UPSCच्या परीक्षा आहेत त्यामध्ये सुद्धा ऍग्रिकल्चरच्या वॅकन्सीज आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहेत. त्यानंतर वेगवेगळे रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहेत ज्या ठिकाणी आपल्याला ॲज अ रिसर्च सायंटिस्ट म्हणून, ब्रीडर म्हणून, त्यानंतर प्लांट प्रोटेक्शनचे SMS म्हणून कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा वेगवेगळे महाविद्यालय असतील, संशोधन संस्था ज्या असतात त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या अमर्याद संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यानंतर प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर असेल, डिस्ट्रिक्ट हॉर्टिकल्चर ऑफिसर असेल, ऍग्रिकल्चर ऑफिसर असेल, अशा वेगवेगळ्या अमर्याद संधी आपल्याला PG केल्यानंतर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याबरोबरीनं या कृषी विद्यापीठामध्ये ABM ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ज्या विद्यार्थ्यांना MBA करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी आवर्जून, ज्या विद्यार्थ्यांचा ऍग्रिकल्चर मध्ये डिग्री झाली असेल किंवा हॉर्टिकल्चर मध्ये डिग्री झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून, मला असं वाटतं की ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट MBA जर तुम्ही त्या ठिकाणाहून केलात तर अमर्याद संधी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतात. तर अशा पद्धतीने करिअर ऑपॉर्च्युनिटीज या कृषी विद्यापीठामध्ये किंवा ITM युनिव्हर्सिटीमध्ये ज्यावेळेला तुम्ही प्रवेश घ्याल तर त्यावेळेला अशा अमर्याद संधी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर प्लेसमेंट सेलचं जर आपण या ठिकाणी बघितलं तर प्लेसमेंट सेलच्या अनेक नॅशनल आणि मल्टीनॅशनल कंपन्या सुद्धा या युनिव्हर्सिटी सोबत टायअप झाल्या आहेत. त्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर जेनेसिस ॲग्रो असेल, क्रिस्टल क्रॉप केअर असेल, त्यानंतर वेनग्रो असेल, धानुका, त्यानंतर सिंजेंटा, मोन्सेंटो, अशा वेगवेगळ्या नॅशनल आणि मल्टीनॅशनलाइज कंपन्यांमध्ये आपल्याला जॉबची संधी ABM आणि MSc केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होते. याबरोबरीनं ज्या काही प्रायव्हेट बँका आहेत आपण पाहतो की IDBI असेल, त्यानंतर ICICI बँक असेल, अशा ज्या काही HDFC बँक असेल, अशा बँकांमध्ये ॲज अ बँक मॅनेजर म्हणून, ब्रांच मॅनेजर म्हणून सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या संधी आपल्याला असे प्रोग्राम केल्यानंतर पाहायला मिळतात. म्हणून ABM आणि MSc असे 2 कोर्स केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या जॉब आणि प्लेसमेंट सुद्धा युनिव्हर्सिटीकडून राबवले जातात. तर अशा पद्धतीचे कॉर्टेवा असेल, धानुका, त्यानंतर क्रिस्टल क्रॉप, जेनेसिस ॲग्रो, धरती, अशा वेगवेगळ्या MNS कंपन्या ज्याला आपण म्हणतो त्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट थ्रू आपल्याला कमीत कमी या युनिव्हर्सिटीनं मागच्या वर्षी MSc झालेल्या मुलाला आणि ABM झालेल्या मुलांना मिनिमम 5.5 लाखापर्यंत पॅकेज त्या ठिकाणी दिले. म्हणजे अति उत्तम युनिव्हर्सिटी ज्याला आपण PG केल्यानंतर जॉब देणारी युनिव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो ती युनिव्हर्सिटी म्हणून ITM युनिव्हर्सिटीची ओळख राहिलेली आहे. म्हणून प्लेसमेंटच्या बाबतीत कुणीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. अत्यंत उत्कृष्ट असं प्लेसमेंट ITM युनिव्हर्सिटी आपल्याला द्यायला कटिबद्ध आहे. बरोबर. त्यानंतर जर आपण बघितलं की अकोमोडेशन, बरेचसे विद्यार्थी आणि पालक विचारतात की सर आम्ही ग्वालियर MP ला प्रवेश घेऊ पण आमचं अकोमोडेशनचं काय किंवा आमची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी काय असेल, तर आपल्यासाठी महत्वपूर्ण माहिती अशी असेल की त्या ठिकाणी मुलं आणि मुली, बॉयज आणि गर्ल्ससाठी सेपरेट हॉस्टेल आहे. त्या ठिकाणी AC 2 टायर 3 टायर हॉस्टेल आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि अगदी नाममात्र दर्जामध्ये किंवा दरामध्ये त्या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटी विद्यार्थ्यांना आहे. आणि सगळं सेक्युअर त्या ठिकाणी CCTV सर्व्हेलन्स मध्ये असलेला कॅम्पस हा विद्यार्थ्यांसाठी आणि विशेष करून मुलींसाठी सगळ्यात सेक्युअर कॅम्पस असा ITM युनिव्हर्सिटी म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये, MP मध्ये तर नाव आहेच परंतु भारतभरामध्ये या युनिव्हर्सिटीचं नाव ओळखलं जातं. आणि भारताबाहेरील सुद्धा प्रवेश किंवा विद्यार्थी या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतात. जसं की आपण गुगल केल्यानंतर ITM युनिव्हर्सिटी ग्वालियर असं जर आपण गुगल केलं तर आपल्याला कळेल की फॉरेन स्टुडंट सुद्धा या विद्यापीठामध्ये प्रवेश घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जर आपण याविषयी बघितलं की युनिव्हर्सिटीचे फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असेल तर फी स्ट्रक्चर विषयी आपण माहिती घेणारच आहोत की त्या ठिकाणी जर आपल्याला सीट बुकिंग करायचं असेल तर फीस कशा पद्धतीने असेल, सेमिस्टर वाईज फीस कशा असेल त्याच्याविषयी माहिती घेऊयात. परंतु जे युनिव्हर्सिटी ITM युनिव्हर्सिटी, तर या ITM युनिव्हर्सिटीला वेगवेगळे अवॉर्ड्स किंवा पुरस्कार मिळाले ज्यामध्ये ITM युनिव्हर्सिटी ग्वालियर अवॉर्डेड सर्टिफिकेट ऑफ मेरिट बाय CSR. हे CSRचं बेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ द प्लेसमेंट अवॉर्ड, ज्या सगळ्यात जास्त प्लेसमेंट देणाऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये अग्रगण्य युनिव्हर्सिटी म्हणून या युनिव्हर्सिटीला CSRचा अवॉर्ड मिळालेला आहे. त्याबरोबर ITM युनिव्हर्सिटी बेस्ट हायर एज्युकेशन युनिव्हर्सिटी म्हणून सुद्धा या युनिव्हर्सिटीला त्या ठिकाणी 2022 मध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर 15th ग्वालियर युनिव्हर्सिटी म्हणून 15वी युनिव्हर्सिटी म्हणून त्या ठिकाणी टॉप 50 स्टेट युनिव्हर्सिटीचा अवॉर्ड सुद्धा, म्हणजे टॉप 50 ज्या युनिव्हर्सिटी आहेत भारतामध्ये त्यातली 15वी
चांगली आणि उत्तम युनिव्हर्सिटी म्हणून या युनिव्हर्सिटीला त्या ठिकाणी अवॉर्ड मिळालेला आहे. त्याबरोबरीला भारतामधील IRF 2023च्या रँकमध्ये उत्तम युनिव्हर्सिटी किंवा सर्वोत्कृष्ट युनिव्हर्सिटी म्हणून सुद्धा अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार या युनिव्हर्सिटीला मिळालेला आहे. म्हणजे मित्रांनो, या युनिव्हर्सिटीला मिळालेल्या पुरस्कारावरून आपल्याला लक्षात येईल की या युनिव्हर्सिटीचा दर्जा आणि शिक्षण पद्धती कशा पद्धतीने असेल. तर या ठिकाणी सेमिस्टर पॅटर्न तुम्हाला MSc ऍग्रिकल्चर, MSc हॉर्टिकल्चर आणि ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट या तिन्ही कोर्ससाठी पाहायला मिळेल. त्याबरोबरीने आपल्याला जर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस करायचे असतील तर त्या कोर्सेससाठी सुद्धा सेमिस्टर पॅटर्न जसे महाराष्ट्रामध्ये राबवले जातात तशाच पद्धतीने सेमिस्टर पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्पोर्ट्स असेल, कल्चरल असेल, अशा इंटर युनिव्हर्सिटीसाठी आणि युनिव्हर्सिटी लेवलसाठी त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी पार्टिसिपेट होतात. बऱ्याच वेळा जर आपण या ठिकाणी बघितलं की इंटरनॅशनल कॉन्फरन्स सुद्धा त्या ठिकाणी स्कूल ऑफ ऍग्रिकल्चर, जसं की इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे, स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन मध्ये 2023 मध्ये या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्राइज मिळालेलं आहे. त्यानंतर बरेचसे जे ज्युनियर्स आहेत, तर लेडीज ज्युनियर्स ज्यांना हॉकीमध्ये, वुमेन्स हॉकीमध्ये त्या ठिकाणी इंटरनॅशनल हॉकीसाठी बेल्जियम, जर्मनी आणि नेदरलँड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाठवण्यामध्ये युनिव्हर्सिटीचं महत्त्वाचं यश त्या ठिकाणी राहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी सुद्धा ज्या की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या असतात त्या सुद्धा विद्यापीठ या ठिकाणी घेते. म्हणजे विद्यार्थ्याला ओव्हरऑल डेव्हलपमेंट, ज्याला आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो, तर ती पर्सनॅलिटी चांगल्या पद्धतीने कशी डेव्हलप होईल यासाठी सुद्धा विद्यापीठ चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करते. तर अशा पद्धतीने युनिव्हर्सिटीत जर तुम्हाला कॅम्पस बघायचं झालं तर 130 एकरचा अगदी भव्य असा कॅम्पस आहे. वेगवेगळे त्या ठिकाणी कल्चरल प्रोग्राम होतात, वेगवेगळ्या लॅबोरेटरीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर अशा पद्धतीने जर तुम्ही म्हटलात की वेगवेगळ्या फॅसिलिटीज या विद्यापीठामध्ये आहेत, परंतु फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असेल, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्यांना MSc करण्यासाठी किंवा MSc हॉर्टिकल्चर असेल, त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, JPB असेल, सॉइल सायन्स, प्लांट पॅथॉलॉजी, एंटॉमॉलॉजी या विषयांमध्ये जर प्रवेश मिळाला नसेल किंवा स्कोअर कमी आला असेल तर त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. अगदी जी फीस आपण या ठिकाणी सांगणार त्या फीसमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकतात आणि आपलं उज्ज्वल भविष्य ऍग्रिकल्चरमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ऍज अ लिडिंग मॅनेजर म्हणून, लिडिंग मार्केटिंग ऑफिसर म्हणून, वेगवेगळ्या बँकांमध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून, वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांमध्ये, कृषी महाविद्यालयामध्ये ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून आणि रिसर्च सायंटिस्ट म्हणून तुम्हाला जर पुढे यायचं असेल तर ITM युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही प्रवेश घेऊन आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतात. तर आपण यानंतर या युनिव्हर्सिटीमध्ये फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असेल याविषयी माहिती घेऊयात. तर MSc ऍग्रिकल्चर मध्ये आपल्याकडे जे कोर्सेस अवेलेबल आहेत त्यामध्ये ऍग्रोनॉमी असेल, हॉर्टिकल्चर असेल, त्यानंतर जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, प्लांट पॅथॉलॉजी, एंटॉमॉलॉजी आणि सॉइल सायन्स असे वेगवेगळे PG साठी कोर्सेस अवेलेबल आहेत. म्हणजे जर तुम्हाला बघायचं झालं तर या ठिकाणी ऍग्रोनॉमी हा मेजर कोर्स तुम्हाला पाहायला भेटतो. हॉर्टिकल्चर मध्ये व्हेजिटेबल सायन्स आहे, फ्रूट सायन्स आहे, GPB जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग ज्यामध्ये आपल्याला ब्रीडर होण्याची चांगली संधी आहे. त्यानंतर प्लांट पॅथॉलॉजी मध्ये तुम्हाला प्लांट प्रोटेक्शन असेल, क्वारंटाईन असेल, त्यानंतर FCI मध्ये तुम्हाला या सगळ्या PG केल्यानंतर किंवा UG केल्यानंतर सुद्धा आपल्याला जॉब अवेलेबल आहेत. त्यानंतर बँकांमध्ये तुम्हाला नाबार्ड, त्यानंतर स्पेशलिस्ट ऑफिसर अशा वेगवेगळ्या बँकांमध्ये सुद्धा आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. एंटॉमॉलॉजी जर तुम्ही केलं तर प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून वेगवेगळ्या सीड कंपन्यांमध्ये, पेस्टिसाइड कंपन्यांमध्ये तुम्हाला खूप मोठी संधी त्या ठिकाणी उपलब्ध असते. त्यानंतर सॉइल सायन्स मध्ये जर आपण PG केलं तर सॉइल सायन्स मधून वेगवेगळ्या NBSS जे आपल्याला माहिती आहे की नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सायन्स, त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांना आहेत. सॉइल सायंटिस्ट म्हणून आपल्याला काम करता येतं, सॉइल केमिस्ट म्हणून काम करता येतं. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स या ITM युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर आपल्याला जर बघायचं झालं तर याची फी स्ट्रक्चर, तर फी स्ट्रक्चर ज्या वेळेला आपण बघतो की सिक्युरिटी डिपॉझिट ज्याला आपण म्हणूया, तर सिक्युरिटी डिपॉझिट युनिव्हर्सिटीचं फक्त 5,000 रिफंडेबल अमाऊंट आहे. 5,000 रुपये. किती? सिक्युरिटी डिपॉझिट ओनली 5,000 रुपीज. देन नेक्स्ट आहे सीट बुकिंग अमाऊंट. मग ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय प्रोसेस करायची आहे, तर ज्या ITM युनिव्हर्सिटीचे तुम्ही युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला जायचंय, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 11,000 रुपये जे आहे तर ते सीट बुकिंग अमाऊंट भरायचे. तर तुम्ही म्हणाल मग 11,000 रुपये एवढी मोठी अमाऊंट कशासाठी? ज्यावेळेला तुमचं ऍडमिशन होईल त्यामध्ये तुमचे 10,000 रुपये जी अमाऊंट आहे, ही 10,000 रुपये अमाऊंट जी आहे ती तुमची फीस मध्ये रिफंड होईल. बघा इथं 1,000 रुपीज ओनली फॉर द ऍप्लिकेशन फॉर्म अँड 10,000 इन्क्लूड इन फर्स्ट सेमिस्टर फीस. जी काय तुमची प्रथम सत्राची फीस असेल त्यामध्ये तुमचे 10,000 रुपये इन्क्लूड होणार आहे. फक्त 1,000 रुपये तुमची ऍप्लिकेशन फीस असणार आहे. ही फीस तुम्हाला ऑनलाईन बाय गुगल पे, फोन पे याद्वारे सुद्धा भरता येईल किंवा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर सुद्धा भरता येईल. आणि तुमचे हार्ड कॉपी डॉक्युमेंट्स तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला आणि युनिव्हर्सिटीच्या ऍड्रेसला सुद्धा हार्ड कॉपी मध्ये पाठवायचे आहेत. त्यानंतर आपण सेमिस्टर वाईज जर फीस बघायचं झालं
तर फर्स्ट इयरला ज्यावेळेला आपण फीस बघतो की फर्स्ट सेमिस्टरला आपल्याला 60,000 रुपये फीस आहे, बरोबर आहे. तर फीस मध्ये जर बघायचं झालं तर फर्स्ट सेमिस्टरला 60,000 फीस आहे, सेकंड सेमिस्टर आणि थर्ड सेमिस्टरला सेम फीस आहे. म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला 60,000 रुपये फीस ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट आणि MSc अशी 2,40,000 रुपयामध्ये आपला MSc चा कोर्स त्या ठिकाणी पूर्ण होतोय. म्हणजे 60,000 रुपये पर सेमिस्टर आपल्याला फीस असेल आणि 2,40,000 पूर्ण 2 वर्षाच्या कोर्ससाठी आपल्याला MSc साठी आणि ABM साठी सुद्धा सारखीच फीस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. जर ABM चं फी स्ट्रक्चर बघायचं झालं तर या ठिकाणी पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही की फर्स्ट सेमिस्टरला 60,000 फीस आहे, सेकंडला सुद्धा 60, थर्ड आणि फोर्थ अशा पद्धतीनं वेगवेगळी फी स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी 2,40,000 रुपये पूर्ण फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्तीची माहिती हवी असेल तर ITM युनिव्हर्सिटी ग्वालियर असं गुगल केल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल्स त्या ठिकाणी पाहायला मिळतील. याबरोबरीनं आपला जो स्क्रोलिंग नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून मोर डिटेल्ससाठी तुम्ही मिस्टर आकाश आंबोरे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपलं ऍडमिशन कन्फर्म करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना BSc ऍग्रिकल्चर BSc हॉर्टिकल्चर अशा दोन्ही डिग्रीसाठी प्रवेश मिळाला नसेल आणि ज्यांचं UG झालं किंवा BSc ऍग्रिकल्चर कंप्लीट झालं ना, अशा विद्यार्थ्यांना MSc करायचे आणि बाहेर राज्यात जाऊन करायचे ते ICAR अक्रेडिटेड स्कूलमध्ये, तर स्कूल ऑफ ऍग्रिकल्चर ITM युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही प्रवेश घेणार असाल तर त्याला ICARचं सुद्धा अक्रेडिटेशन आहे आणि अगदी 2 वर्षामध्ये 2,40,000 रुपये फीस भरून तुम्ही तुमचं एकदम वेल इक्विप युनिव्हर्सिटीमध्ये, वेल फॅसिलिटेड युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही तुमचं MSc आणि ABM ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट करून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, रिसर्च स्टेशनमध्ये, वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये, कृषी महाविद्यालयामध्ये आणि बँकांमध्ये आपल्यासाठी अमर्याद संधी आणि त्याची दारं आपण खुलं करू शकतो. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की ज्यांना MSc ला किंवा ABM ला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी ITM युनिव्हर्सिटी ग्वालियर MP या ठिकाणी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी जो आपला स्क्रोलिंग वरती नंबर दिला आहे मिस्टर आकाश आंबोरे सरांचा, आंबोरे सरांशी आपण कॉन्टॅक्ट करून आपला प्रवेश निश्चित करू शकता. धन्यवाद.